अडचणी बाजूला ठेवून सर्व मंत्र्यांच्या बंगल्यांवर 30 कोटी खर्च हा गेल्या 6 ते 7 महिन्यामध्ये केला आणि काय बंगल्यांवर तर डबल खर्च तिथं करण्यात आला। सोफा घ्यायचा असेल तर सामान्य लोकांना 2-3 लाखामध्ये सोफा बसतो, पण या मंत्र्यांना सोफा हा 20-20 लाख रुपयाचा घेतलेला आपण बघितलेला आहे। तानाजी सावंत साहेबांच्या जिमवर 40 लाखाचा खर्च झाला आहे। ते व्यायाम करतात नाही करत हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर थोडासा प्रश्न पडतो, पण हे 30 कोटी 6 महिन्यात खर्च झाला असला तरी यायच्या आधी म्हणजे आजपासून 1 वर्ष आधी 43 कोटी रुपये खर्च झालेला आहे। त्याच्यामध्ये तर मंत्र्यांना सुद्धा माहीत नाही की खर्च झाला आहे का नाही। मग नुसती बिलं काढण्यात आली का असाही प्रश्न आहे। 300 पानांचं एक डॉक्युमेंट हे आत्ताच अधिवेशनामध्ये आव्हाड साहेबांकडे मी दिलेलं आहे। ते 43 कोटी खर्च वर्षापूर्वी जो झाला त्याबद्दलचे डिटेल्स आहेत। म्हणजे नुसते पैसे काढलेत, काम झालेलं नाही। आणि परत 30 कोटीचे सुद्धा एक छोटंसं डॉक्युमेंट हे आव्हाड साहेबांकडे आत्ता दिलेलं आहे। ते अधिवेशनामध्ये तो मुद्दा मांडणार आहे, तर या विषयावर मी काल बोललो असल्यामुळे आज त्यांची वेळ असल्यामुळे ते त्या बाजूली मुद्दा मांडतील। त्याच्याचबरोबर अजून एक मुद्दा म्हणजे हा बंगल्याचा मुद्दा, म्हणजे अतिरिक्त खर्च जो केला म्हणजे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। आम्ही सरकारला विनंती करत आहोत की याच्यावर SIT लावा। सामाजिक कार्यकर्त्यांवर SIT करताय। एखादा सोशल मीडियाचा साधा कार्यकर्ता फक्त एक व्हिडिओ जर शेअर करत असेल तर त्याच्यावर लगेच तुम्ही घरी जाऊन पोलीस पाठवता, त्याला उचलून आणता। मग आता इथं तर सामान्य लोकांचा पैशाचा चुराडा तुम्ही केलेला आहे आणि मग याच्यावर तुम्ही SIT लावता की हे आम्हाला कुठेतरी बघावं लागेल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची पत्र बाहेर आलेली आहेत। त्यांनी दोघांनीही पवार साहेबांनी जे निमंत्रण दिलेलं आहे ते विनम्रपणे नाकारलेलं आहे। आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण येऊ शकत नाही, पुढच्या वेळेला नक्की येऊ असं मुख्यमंत्री म्हणतायत। काय तुमचं उत्तर आहे? तुम्ही जर बघितलं तर पवार साहेबांनी तुमची आमची मराठी माणसाची जी परंपरा आहे की कुणीही एखादा व्यक्ती आपल्या घरी येत असेल, घराच्या आसपास येत असेल तर त्यांना आपण आपल्या घरी आमंत्रित करतो। त्यांनी त्यांची परंपरा तिथं पाळलेली आहे। ज्या ठिकाणी तो कार्यक्रम होतोय त्या संस्थेचे अध्यक्ष हे पवार साहेब आहेत, पण अध्यक्ष असताना सुद्धा सरकारने राजकीय हेतू मनामध्ये ठेवून कदाचित साहेबांना तिथं बोलावलं नाही। त्या परिसराच्या खासदार कोण आहेत तर सुप्रियाताई आहेत, त्यांना सुद्धा तिथं बोलावलं नाही। सरकार चुकलं असलं तरी परंपरा पाळण्यासाठी पवार साहेब कुठं चुकले नाहीत। ठीक आहे, आपण जेवायला बोलवल्यानंतर काही जण हो म्हणतात, काही जण नाही म्हणतात। इथं दोन्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी तिथं नाही म्हणलं असावं। आता तिसरं सुद्धा इन्व्हिटेशन आहे, त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल। विथ रेस्पेक्ट के साथ CM DCM ने जो न्योता दिया था खान का गोविंदबाग में पवार साहब का, उसे मना कर दिया है कि बीजी शेड्यूल के तहत वो नहीं आ सकते। किस तरह देखते हैं इस तरह? नहीं, एक तो पवार साहब ने इन्विटेशन उनको भेजा, बारामती में वो आ रहे थे। बारामती का प्रतिनिधित्व पवार साहब ने विधानसभा में भी किया है, लोकसभा में भी किया है। तो जो जिम्मेदारी होती है और जो हमारी परंपरा होती है, जो गेस्ट हमारे एरिया में आते तो उनको हम घर पे खाने के लिए बुलाते हैं। तो पवार साहब ने वो परंपरा संभालते वक्त उन्होंने वो वैसा पत्र इनविटेशन इन दोनों को, तीनों को दिया था। अभी जहाँ पे सरकार का कार्यक्रम हो रहा है, जो विद्या प्रतिष्ठान यह संस्था है, उस संस्था के जो अध्यक्ष है वो पवार साहब है। सरकार ने वो प्रोटोकॉल वहाँ पे फॉलो नहीं किया। पवार साहब को वहाँ पे बुलाना चाहिए था जहाँ पे वो कार्यक्रम हो रहा है। उस एरिया के जो MP है वो सुप्रियाताई है, उनको भी वहाँ पे बुलाना था। लेकिन सरकार तो परंपरा फॉलो न करने वाली सरकार है। साहब ने अपनी परंपरा फॉलो की लेकिन सरकार ने नहीं की। इससे साहब का विचार कितना बड़ा है ये हम सबको पता चलता है। लेकिन एक ट्विट केलेलं आहे मगाशी 2 मंत्री आणि आमदारांमध्ये निधीच्या कारणास्तव आपल्याला वाद पाहायला मिळाला। तुम्ही ट्विट केलं या सभागृहाच्या आभारामध्ये एकूणच विचारांची जुगलबंदी यापूर्वी पाहायला मिळाली, मात्र आता काही लहानापणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या परिसराला मध्ये विधिमंडळाला आपण लोकशाहीचं मंदिर समजतो।
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले सामान्य लोकांपासून मोठ्या मोठ्या व्यावसायिकांपासून कर्मचाऱ्यांपासून सगळेच लोक इथं जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाकडे लक्ष देऊन असतात. इथं आमदार कशा पद्धतीने विषय मांडतात, कशा पद्धतीने सरकार त्याला उत्तर देतात हे सगळे बघत असतात. आणि त्याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये एक मंत्री आणि त्यांच्याच पार्टीचा एक आमदार जर फ्रीस्टाईल पद्धतीने भांडत असेल तर मग बाहेर फार वेगळा संदेश जातो. सामान्य लोक उद्या जाऊन असं म्हणायला लागतील की आमदार काय करतात तर नुसतं भांडतात, खुर्चीसाठी बांधतात, पदासाठी बांधतात आणि कुस्तीसुद्धा लढतात. मग हा संदेश बाहेर गेला तर मग कुठंतरी या लोकशाहीच्या मंदिराचा अवमान होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आम्ही विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना ठाण्याला या दोघांना तिघांना नाही तर सगळ्यांनाच घेऊन जावं आणि कुठंतरी तिथं बौद्धिक मार्गदर्शन ह्या सर्व आमदारांना करावं की अशा पद्धतीने वागणं भांडणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. आणि दुर्दैव असं की भांडण झालेलं सगळ्यांना माहिती, अनेक आमदारांनी बघितलं. तसंच थोरवेंनी सुद्धा एका मीडिया चॅनलला बोलत असताना स्वीकारलं की हो आमचा वाद झाला. तरीसुद्धा विधिमंडळामध्ये तिथं मंत्री येतात म्हणतात असं काही झालं नाही. उपमुख्यमंत्री साहेब तिथं म्हणतात असं काही नाही झालं. तर उपमुख्यमंत्री साहेबांची दिशाभूल या दोघांनी केली. तसंच अशा पद्धतीने तुम्ही जर दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे ठेवत असाल, म्हणजे खोटं बोलत असाल, हे नक्कीच आपल्या या महाराष्ट्राला शोभणारं नाही. सुप्रिया सुळे यांचा काल भाषणात स्टेटमेंट दादा भुसे सर मराठीमध्ये दादा भुसेंनी जे स्टेटमेंट केलं ते कारण काँग्रेसचे नेते उठले काँग्रेसचे आणि त्यांनी सांगितलं की वाद झाला होता आणि दादा भुसेंचं ते क्लिप जे आहे ना की आमच्यात वाद झाला नाही ते स्टेटमेंट रेकॉर्डवरून काढून टाकलं. नाही, मला माहीत नाही ते काढलं का नाही काढलं, पण वाद नक्कीच काँग्रेसचे काही नेत्यांमध्ये आणि दाचा भुसे आणि सत्तेतल्या काही लोकांमध्ये झालेला आहे. आता तिथं आपण काय कशा गोष्टीची मागणी केली होती तर व्हिडिओ टेपची मागणी केली CCTVच्या. आता तो दिला जातोय का हे आपल्याला बघावं लागेल. नाहीतर अचानक देत असताना असं म्हणलं जाईल की जिथं भांडण झालं तिथला CCTV कॅमेरा हा बिघडला होता. ह्या सरकारमध्ये काय होऊ शकतं. आम्ही काय कसा पद्धतीचा तमाशा झाला हे बघण्यासाठी CCTV हे मागितलं नव्हतं. पण म्हणजे दिवसाढवळ्यात त्या अधिवेशनामध्ये ते सुद्धा विधिमंडळ जेव्हा चालू होतं तिथं मंत्री येऊन जर खोटं बोलत असेल तर ते आपल्याला शोभणारं नाही. हेच कुठंतरी गोष्ट समजून घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत कळावी यासाठी आम्ही व्हिडिओ टेप मागितली आहे. ती मिळाल्यानंतर त्याच्यात आपण बघू देतील का नाही हाही प्रश्न आहे. या सरकारमध्ये आश्वासन देऊन सुद्धा बऱ्याच काही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आता बघूया व्हिडिओ टेप ते देतात. रात्री राज्य सरकारने एक GR काढलेला आहे. 40 तालुक्यामधील जे दुष्काळग्रस्त तालुके राज्य सरकारने 40 तालुके जाहीर केले होते त्या तालुक्याला 2200 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे. मात्र त्यानंतर जे काही 1000 महसूल मंडळे राज्य सरकारने पाठीमागे ऍड केलेले आहेत त्या महसूल मंडळाला कुठलीही मदत राज्य सरकारने जाहीर केली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही मदत जाहीर केलेली आहे फक्त 40 तालुक्यासाठी. नाही, आता ह्याच्यामध्ये या सरकारने लक्ष न दिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कंट्रोल नसल्यामुळे एक यादी केंद्र सरकारकडे गेली होती ज्याच्यामध्ये 40 तालुके घेतले होते आणि असं सांगण्यात आलं होतं की फक्त या 40 तालुक्यांमध्येच दुष्काळ हा झालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याच्यामध्ये कुठेतरी निधी द्यावा. पण नंतर आम्ही सर्वांनी मिळून मुद्दा मांडल्यानंतर लोकांनी आवाज उठवल्यानंतर तिथं असणाऱ्या कलेक्टरांकडे जाऊन तहसीलदारकडे जाऊन निवेदन आणि आंदोलन केल्यानंतर हे सरकार जागं झालं. आणि हे सरकार जागं झाल्यानंतर मग त्यांनी पुढं जाऊन अजून काही तालुक्यांची यादी जाहीर केली. पहिले 40 तालुके जे केंद्राकडे गेले होते कदाचित त्याच्यात जी काय मदत जाहीर झाली ती झाली, पण दुसरे जे इतर तालुके आहेत की ते यादी केंद्राकडे गेली नव्हती. आता त्याबद्दल अजूनही सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हा अंधाधुंद कार्यक्रम सुरू आहे. मदत कशा पद्धतीने देणार आहेत हे सुद्धा तिथं अजून क्लिअर झालेलं नाही. पाण्याची कमतरता असताना सुद्धा टँकर अजून सुरू झालेले नाहीत. माझ्याच मतदारसंघामध्ये व्यक्तिगत मी स्वतः तिथे टँकर चालू केले. शासनाचा टँकर चालू पण नाही झाला. कदाचित उद्या परवा एखाद दुसरा टँकर चालू होईल. तसं चारा छावण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे 2000 कोटी डिक्लेअर झाले खरं, पण खर्च कधी होणार. कारण गेल्या वर्षी सातत्याने जो पाऊस आला होता त्याचाही निधी अजूनपर्यंत शेतकऱ्याला पोहोचलेला नाही.
विमा 1 रुपयाबद्दल आम्ही अनेक वेळा ऐकलं, पण 1 रुपया विमा काढला असला तरी अजूनपर्यंत शेतकऱ्याला मदत पोचलेली नाही. त्यामुळे हे सगळे गोष्टी आहेत. त्यामुळे हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून भाषण करण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी मुद्दे असावेत म्हणून कालचा रात्रीचा GR त्यांनी काढलेला आहे. याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. अनेक तालुके हे वगळण्यात आलेले आहे, पण तरीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या तिथं असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बाजूने लढत राहू. दादा, सुप्रियाताई यांनी एक स्टेटस ठेवलेला आहे, त्याची सध्या चर्चा होत आहे. सुप्रियाताईंनी स्वतःचीच उमेदवारी स्वतः घोषित केली आहे बारामतीत. तेवढं धाडस सुप्रियाताई करू शकतात. गेल्या 2-3 टर्मचा त्यांना अनुभव आहे. मतदारसंघातले विषय पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडलेत. तसंच अनेक कामं हे करून घेतलेली आहेत. त्याच्याचबरोबर मतदारसंघाचे मुद्दे मांडत असताना अख्ख्या राज्याचे सुद्धा मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. जेव्हा भाजपचे सर्व खासदार गप्प बसले होते तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा मुद्दा, लिंगायत आरक्षणाचा मुद्दा, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा सुप्रियाताईंनी, अमोल कोल्हे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराच्या सर्व खासदारांनी तिथं मांडला होता. आणि मग एवढे विषय मांडल्यानंतर, एवढे कष्ट घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये फार कमी खासदार असे आहेत की प्रत्येक गावापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि त्यात सुप्रियाताईंचं नाव हे घेतलं जातं. आणि मग अशा विषयामध्ये लोकांवर विश्वास असल्यामुळे ताईंनी स्वतःच डिक्लेअर केलं, पण ते तसंही पार्टीकडनं अप्रत्यक्षपणे जाहीर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पक्षाकडून अधिकृत या संदर्भातली घोषणा होईलच लवकरच, त्यांचंही होईल, इतरही लोकांचं होईल. त्यांनी स्टेटस काय ठेवलं हे मला माहीत नाही, पण त्यांच्या कामाबद्दल मी इथं आपल्या सर्वांना सांगितलं. रोहित जी, 48 सीटों में से 1 सीट तो ताई ने खुद डिक्लेयर कर दी. 47 सीटों के बारे में महाविकास आघाड़ी कब बहुत जल्द उस बारे में आप सबको अंदाज़ा आ जाएगा. कांग्रेस, राष्ट्रवादी, पवार साहब और उद्धव ठाकरे साहब की शिवसेना, इन तीनों में ऑलमोस्ट 95% सीट पे चर्चा हुई है और फाइनलाइज हुआ है, ऐसे हम सबको समझ में आता है. लेकिन वंचित आघाड़ी जो पक्ष है उनके बारे में की फाइनल चर्चा अभी तक बाकी है. वो शायद आज और कल हो जाएगी. संविधान और लोकशाही टिकाने के लिए प्रकाश आंबेडकर साहब ये हर वक्त प्रयत्न करते हैं, कोशिश करते हैं, और उनको मालूम है कि बीजेपी अगर वापस सत्ता में आएगी तो संविधान और लोकशाही नहीं रहेगी. इसीलिए हम बहुत पॉजिटिव है. प्रकाश आंबेडकर जी जल्द से जल्द जो भी सीट है वो सीट पे महाविकास आघाड़ी के साथ आएंगे. वो रीजनेबल रहेंगे और हम सब मिलकर संविधान और लोकशाही टिकाने के लिए भाजपा के खिलाफ लढेंगे. संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ नुकताच बाहेर आलेला आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या एका तरुणाला त्यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. त्यानंतर संजय गायकवाड यांनी थेट पोलिसांची काठी आपल्या हातात घेऊन त्या अंगरक्षकाला त्या तरुणाला पुन्हा एकदा मारलं. म्हणजे अंगरक्षकांनी मारलं, पोलिसांनी मारलं आणि त्यानंतर बुलढाण्याचे का? बुलढाण्याचे ते कुठल्या पक्षाचे आहेत? शिवसेना म्हणजे कुठला पक्ष आहे? शिंदेची शिवसेना. आता विधिमंडळाच्या परिसरामध्ये जर मंत्री आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार, ते सुद्धा शिंदे साहेबांच्या पक्षाचे, एकामेकात जर भांडत असतील, गचुरं धरत असतील, तर मग बाकी आमदारांकडनं ते सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण काय वेगळं अपेक्षित ठेवणार? इथंच तर ते भांडत असतील तर मतदारसंघामध्ये तर त्यांना असं वाटतं की ते सर्व राजे झालेत, सत्तेत आहेत, बहुमत खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं कुणी आपलं काय बिघडू शकत नाही. आपण लोकसभा आणि विधानसभा येऊ द्या, मग लोकांची ताकद हे कुठंतरी या अहंकारी सर्व नेत्यांना आणि आमदाराला कळेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. दिल्ली में बंगले का क्या मामला है, कहाँ खर्चा हुआ है और कैसे? कल विधिमंडल में मैंने एक विषय बोला था, उसमें ऐसा कहा गया था कि 6-7 महीने में सरकार ने 30 करोड़ रुपए ये अलग अलग मंत्रियों के बंगलों का रिनोवेशन करने के लिए खर्च किए थे. किसी के बंगले में जिम 40 लाख का लगाया गया है, किसी मंत्री के बंगले में जो सोफ़ा होता है वो 20-25 लाख का लिया गया है, किसी के बंगलों में 20-25 लाख का बाथरूम किया गया है. अभी कल ये मैंने वहाँ पे जब बोला तो बहुत सारे जो मंत्री वहाँ पे बैठे थे उनका ईगो हर्ट हुआ. उन्होंने कहा कि क्या प्रूफ है. वो प्रूफ वहाँ पे हमने बताया. आज भी वो प्रूफ लेके हम गए थे
वहाँ पे अवार्ड साहब को वो पूरा जो प्रूफ है 300 पेजेस का वो उनको दिया है। अभी वो अधिवेशन में वो विषय मांडेंगे। लेकिन जैसे ही मैं आज सुबह यहाँ पे आया तो मेरे हाथ में अलग फाइल लगी। उसमें 1 साल पहले जब बीजेपी और शिंदे साहब का जो सरकार था, और शायद तभी 2 महीने में अजीत दादा का जो पक्ष है वो भी उनमें शामिल हुआ था, वहाँ पे 43 करोड़ रुपीस, 43 करोड़ रुपीस का रिनोवेशन जो ये सो मंत्री है उनके घरों पे किया गया था। और उसमें तो बहुत सारे काम हुए भी नहीं, फिर भी खर्चा हुआ था। मतलब वहाँ पे भ्रष्टाचार हुआ है। लोगों के हित का ये खर्चा न करते हुए मंत्रियों के बंगलों में 70-80 करोड़ खर्चा किया जाता है। बिल ऐसे ही निकाले जाते हैं। मंत्री को भी मालूम नहीं कि उनके यहाँ पे रिनोवेशन हुआ है कि नहीं। ये जो भ्रष्टाचार है उस पे SIT हो, ऐसी हम सबकी मांगनी है। अगर आप सोशल कार्यकर्ता पे SIT कर सकते हो तो यहाँ पे जो सामान्य लोगों का पैसा मंत्रियों के बंगले के रिनोवेशन के लिए अगर आप खर्चा करते हो और वो उधर भी भ्रष्टाचार होता है तो इस पे SIT फॉर्म होनी चाहिए, ऐसा हम सबका कहना है। ओके, थैंक यू।